नमस्कार मैत्रिणींनो, किमया यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी येत आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काही पठण करायचे आहे. तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे आहे, कोणी करायचे आहे, कधी करायचे आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. शिवलीला अमृत हा ग्रंथ अतिशय दिव्य अनुभूती देणारा ग्रंथ आहे. या अध्यायाचे पठण कोणीही करू शकतं. हा ग्रंथ 14 अध्यायांचा ग्रंथ आहे. हे पारायण आपण शिवरात्रीच्या आधी आपल्याला जसे शक्य होईल तसे करायचे आहे. 7 दिवसांचे पारायण, 3 दिवसांचे पारायण, 5 दिवसाचे पारायण. जर कोणाला शक्य असेल तर एक दिवसातही पूर्ण ग्रंथाचे पारायण करू शकता. ज्यांना 7 दिवसाचे पारायण करायचे आहे त्यांनी सोमवारपासूनच पारायणाला सुरुवात करायची. पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या जवळपासच्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला महादेवांना जलाभिषेक करून यायचा आहे आणि आपल्या खडीसाखर ठेवायची आहे. आपल्याला पारायण करायचे आहे ते निर्विघ्नपणे पार पडावे अशी महादेवांकडे प्रार्थना करायची आहे. जर तुम्हाला 5 दिवसाचे किंवा 3 दिवसाचे पारायण करायचे असेल तर शिवरात्रीच्या आधी 3 दिवस किंवा 5 दिवस या पारायणाला सुरुवात करायची आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर 1 दिवसाचेही पारायण तुम्ही करू शकता. 1 दिवसाचे पारायण करायचे म्हणजे आपल्याकडे तेवढा स्टॅमिना असला पाहिजे. पण ज्यांना 1 दिवसाचे पारायण करणे शक्य नाही त्यांनी 3 दिवसाचे, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे असेच पारायण करावे. जर आपल्याला कुठल्या अडचणी असतील तर आपल्याला पारायण करायला उशीर झाला तरी चालते. शिवरात्रीनंतर 2-3 दिवस पारायण चालले तरीही चालते. जर आपल्याला मासिक पाळीची अडचण असेल किंवा दैनंदिन जीवनामध्ये दुसरी कोणतीही अडचण असेल तर आपण थोडे उशिरा पारायण चालू करून शिवरात्रीनंतरही त्याची समाप्ती करू शकतो. तुम्हाला ज्या दिवशी पारायण करायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी आपण भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे. किंवा जर शंकराचे मंदिर जवळ नसेल तर आपण घरातही आपल्या देवघरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती जलाभिषेक करून आपल्या महादेवांना प्रार्थना करायची आहे की मी शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करत आहे तर ते निर्विघ्नपणे पार करावे अशी प्रार्थना महादेवांना करायची आहे. आणि आपण किती दिवसाचे पारायण करणार आहे हेही आपल्याला देवांना सांगायचे आहे. पारायण करत असताना आपण पारायण करताना आपल्याला कोणत्याही त्या दिवसापासून दिवसभरात कोणत्याही वेळेस आपण पारायण करू शकतो. पारायण शक्यतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करावे किंवा सायंकाळी प्रदोषकाळी केले तर अतिउत्तम. पण आपल्याला शक्य होईल त्या वेळेमध्ये आपण पारायण केले तरी चालते. जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती पारायणाला सुरुवात केली असेल तर आपण पूर्ण दिवस म्हणजे 7 दिवस, 5 दिवस जेवढे आपल्याला दिवस पारायण करायचे आहे ते पूर्ण दिवस त्याच वेळेमध्ये आपल्याला पारायण करायचे आहे. किंवा तुम्ही प्रदोष काळामध्येही पारायणाला सुरुवात केली असेल तरीही तसेच करायचे आहे. आपण जी वेळ पारायणाची ठरवून घेतली आहे त्याच वेळेस आपल्याला दररोज पारायण करायचे आहे. तसे तर भगवान शंकराच्या उपासनेसाठी सर्वात उत्तम काळ म्हणजे प्रदोषकाळ. प्रदोषकाळ म्हणजे 5 नंतरची वेळ. आपल्याला जर शक्य असेल तर प्रदोषकाळी आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण नक्की करायचे आहे. भगवान शंकरांची उपासना करताना आपल्याला जसे आपण गुरुचरित्र अध्यायाचे पारायण करतो त्याचप्रमाणे आपल्याला शिवलीला अमृत ग्रंथाचेही पारायण करायचे आहे. जर आपले 7 दिवसाचे पारायण असेल तर प्रत्येक दिवशी 2-2 अध्यायाचे पठण करायचे आहे. ज्या आपण ग्रंथाचे पारायण करत असताना आपण वेगळी मांडणी केली नाही तरी चालते. पण आपल्याला जर शक्य असेल तर आपण त्याची वेगळी मांडणी करून आपण पारायणाला सुरुवात केली तरीही चालते. तुम्हाला जर शक्य असेल तर भगवान शंकरांची उपासना करताना तुम्ही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. जर पांढऱ्या रंगाचे वस्त्र जर तुम्हाला उपलब्ध नसतील तर कोणत्याही रंगाचे वस्त्र परिधान करा. पण शक्यतो भगवान शंकरांची उपासना करताना काळ्या रंगाचे कपडे कधीही वापरायचे नसतात.
जर तुम्ही पुरुष असाल तरीही तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. तुमच्या जवळील चामड्याच्या वस्तूही तुम्हाला पारायण करत्यावेळी आपल्या जवळ ठेवायचे नाही. त्यामध्ये आपण लावलेला बेल्ट असू शकतो किंवा आपले पॉकेट असू शकते. तर पारायणाच्या वेळी त्या वस्तू आपण बाजूला ठेवून द्यायच्या आहेत. किंवा जर आपले घड्याळ चामड्याच्या पट्ट्याचे असेल तर तेही आपण काढून ठेवायचे आहे. तर पारायण करण्याच्या वेळी या वस्तू आपल्याला जवळ ठेवायच्या नाहीत. आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण ज्या वेळेस करत असतो त्यावेळेस आपल्याला परान्न वर्ज्य करायचे आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करत असताना आपल्याला सर्व प्रकारच्या भाज्या ह्या चालतात, पण आपल्याला परान्न हे नक्की वर्ज्य करायचे आहे किंवा कांदा लसूणही त्यामधून वर्ज्य करायचं आहे. शक्य तितके आपल्याला बाहेरचे खाणे वर्ज्य करायचं आहे. हॉटेलमधील खाणे आपल्याला वर्ज्य करायचं, कारण ज्या वेळेस ते अन्न बनवले जाते त्यामधील जी ऊर्जा असते ती ऊर्जा किंवा त्यामधील जे शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करत असताना ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. आपल्या घरामधीलच अन्न खायचे आहे. परअन्नाने आपल्याला दोष लागतात. आपण हे पारायण आपल्या अडचणी किंवा आपल्यावरती येणारे संकट कमी व्हावेत म्हणून करत असतो. आणि ज्यावेळेस आपण परान्न खातो त्यावेळेस आपल्याला दोष लागतात किंवा त्यांच्या काही आपल्या सांसारिक अडचणी कमी होऊन आपल्याला एक आध्यात्मिक प्राप्ती व्हावी म्हणून आपण या ग्रंथाचे पारायण करायचे असते. जन्म देण्याचे काम भगवान ब्रह्मदेवांनी केले आणि पालन करण्याचे काम भगवान विष्णूंनी केले. आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे. हे काम भगवान शिवांकडे आहे. ते परमेश्वराच्या कृपेनेच आहे. रुद्राध्याय पठन केल्याने तुम्हाला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. तर पूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचे पठन केल्याने सर्व फळ तुम्हाला प्राप्त होते. जर 11व्या अध्यायामध्ये एवढे मोठे फळ मिळत असतील तर पूर्ण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करून आपल्याला सर्व प्रकारचे फळ प्राप्त होते. फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. तुम्हाला जमेल तसे तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण हे नक्की करायचे आहे. प्रत्येक वेळेस आपण तीर्थक्षेत्री जाऊन दर्शन घेणे आपल्याला शक्य होत नाही किंवा मनात असेल तरीही आपल्याला ते प्रत्येक वेळेस शक्य नाही. आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे ही प्रत्येक वेळेस शक्य होत नाही. म्हणून आपण जेथे आहे तेथूनच आपल्या महादेवांची पूजा ही नक्की करायची आहे. जर आपल्याला यातील काहीही शक्य झाले नाही तर महाशिवरात्रीच्या दिवशी तरी आपल्याला 14व्या अध्यायाचे पठण हे नक्की करायचे आहे. शिवलीला अमृत ग्रंथाचे उद्यापन कसे करायचे आहे? तर शिवलीला अमृत ग्रंथाचे उद्यापन करताना आपल्याला मंदिरामध्ये जाऊन कोरडा शिदा द्यायचा आहे आणि घरामध्येही महादेवाच्या पिंडीला दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि घरामध्ये तुम्ही काय जे पदार्थ बनवलेले असतील तेही नैवेद्य म्हणून आपल्याला महादेवांना दाखवायचे आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल